मंडळी नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत आहात सारांश. मंडळी, आज मी तुम्हाला बीड शहरातील एका अशा प्राचीन धार्मिक स्थळाची माहिती देणार आहे जी हजारो बीडकरांना कदाचित माहीत असेल, पण कोणी बांधली ही वास्तू, या वास्तूचे विविध भाग कसे घडवतात, हिंदू मुस्लिम एकतेचे उदाहरण, कोणत्या काळामध्ये ही वास्तू उभारली आणि विशेष म्हणजे का उभारली ही वास्तू, प्राचीन वास्तू. मंडळी, हे धार्मिक स्थळ आहे मराठवाड्यातील विख्यात इस्लाम धर्मीय संत रहमतुल्ला आले हजरत शहनशाह वली चिश्ती यांची दर्गाह आणि दर्ग्याच्या निर्मितीचा आरंभाचा काळ होता तो इसवी सन 1316 या वर्षी, म्हणजे आजपासून 710 वर्षापूर्वी. हजरत शहनशाह वली यांचे मूळ नाव ख्वाजा अबुल फैज, ते मूळचे अफगाणिस्तानातील कोचक प्रांतातले. मोहम्मद तुगलकाने दिल्लीऐवजी देवगिरी अर्थात दौलताबादला राजधानी केली, तेव्हा तुगलकाबरोबर जे धर्मगुरू दौलताबादला आले त्यात 1315 मध्ये हजरत शहनशाह वली हे दौलताबादला आले. इकायतुल अवलिया या फारसी भाषेतल्या अतिशय महत्त्वाच्या ग्रंथामध्ये त्यातल्या नोंदीनुसार केज येथील थोर मुस्लिम संत हजरत महजुबुद्दीन यांचे ते शिष्य होते. गुजरातमधील प्रसिद्ध संत केसुदराज, जे ख्वाजा मोहम्मद बंदा नवाज या नावानेही ओळखले जातात, त्यांनी ख्वाजा अबुल फैज यांची प्रगाढ आराधना पाहून त्यांना वलींचे वली, शहनशाह वली ही उपाधी दिली होती आणि पुढे शहनशाह वली त्याच नावानं ओळखलेही गेले. बीड शहराच्या पूर्वेला एका तळ्याच्या काठी निसर्गरम्य ठिकाणी हजरत शहनशाह वलींनी हुजुरा उभारून इबादतीला आरंभ केला. हा काळ होता इसवी सन 1316चा. त्यांनी एकाच स्थळी तब्बल 63 वर्ष मुराकबा म्हणजे ध्यानधारणा केली. हे स्थळ आजही चौकी म्हणून ओळखल्या जातं. हजरत शहनशाह वली दर्ग्याचे वातावरण अतिशय नयनरम्य आहे. 19व्या शतकापर्यंत या दर्ग्याच्या उभारणीत विविध धर्मियांनी योगदान दिलेलं आहे. हिंदू मुस्लिमांच्या श्रद्धेचं हे स्थळ राष्ट्रीय एकात्मतेचे अप्रतिम उदाहरणच ठरत आहे. पायऱ्या चढून आपण प्रवेशद्वार वजा नौबत खान्यातून गेलं की दर्ग्याची आपल्याला पाठभिंत लागते. या भिंतीत मक्का या पवित्र स्थळाचा दगड असल्याची भावना भाविकांमध्ये आहे. डावीकडून किंवा उजवीकडून आत गेल्यानंतर 4 फुटाच्या उंच चबुत्र्यावर दुहेरी छताच्या रचनेत आतील 4 स्तंभांच्या आधारावरील घुमटात हजरत शहनशाह वलींची मजार आहे. या घुमटावर पुन्हा 12 स्तंभाच्या आधारावर मोठे घुमट आहे आणि दोन्ही घुमटांचे स्थापत्य अतिशय देखणं आहे. वास्तविक पाहता सुरुवातीच्या जवळपास 300 वर्षापर्यंत ही मजार अपरिचित होती. अपरिचित असलेल्या या हजरत शहनशाह वलींच्या मजारीचा पहिला जीर्णोद्धार झाला तो मुघलांच्या राजवटीत, आणि तो केला इसवी सन 1730 या वर्षी मुघलांचा दक्षिणेचा सुभेदार मुबाझर खान याने. त्याने मजारीभोवती भक्कम तटबंदी, 2 बुरुज, मजारीवरील घुमट बांधले. तशा आशियाचा शिलालेखही आपण या घुमटावर आपल्याला दिसू शकतो. दर्ग्यावरील मशिदीतील शिलालेखानुसार मुघल काळातच बीडचे तत्कालीन नायब हाजी सदरशाह यांनी दर्ग्यावर पहिली मशीद बांधली. परंतु काळाच्या ओघामध्ये ही मशीद पुढे भग्न झाली असता इसवी सन 1773 मध्ये दौलताबादचा सुभेदार नवाज जंग बहादूर याने त्याच ठिकाणी नवीन मशीद उभारल्याचे मशिदीवरील फारसी भाषेतील शिलालेखावरून कळतं. बिंदुसरा नदीपासून शहनशाह वली दर्ग्यापर्यंत जाणारा जो रस्ता बांधला तो बीडचे पहिले जिल्हाधिकारी जीवनजी रतनजी यांनी. तर दर्ग्यावर दिसणारा जो नीरत बुरुज उभारला तो बीडचे जहागीरदार सुलतानजी निंबाळकर यांनी. हा काळ होता इसवी सन 1732चा. दर्ग्याला पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून दर्ग्याच्या खाली उभारलेली जी बारव आहे ही हजरत शहनशाह वली यांच्या पंजाबमधील भक्तांनी उभारली असून या आशियाचा शिलालेख बारवेवर अद्यापही दिसून येतो. बीडचे वतनदार सखू देशपांडे यांनी दर्ग्यावरील बुरुजाची उंची वाढवून त्याचा जीर्णोद्धार केला. त्या बुरुजाचं नाव आहे बुरुज ए इसान.
सखू देशपांडे यांनी दुसरा बुरुज होता, बुरुज अग्नी या नावाचा, त्यावर दर्ग्याला परगावाहून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बावरची खाना बनवला. तर पुढे 1835 मध्ये धार्मिक कार्यासाठी उंच चबुतरा उभारला, तो बीडचे दुसरे वतनदार लच्छीराम यांनी. तर तलावात उतरण्यासाठीच्या पायऱ्या बांधल्या होत्या रामचंद्र पंडित यांनी. मंडळी, या सर्व नोंदी आपण 18व्या शतकात लिहिल्या गेलेल्या तारीखे बीड या फारसी ग्रंथामध्ये आपण वाचू शकतो. दर्ग्याच्या आग्नेय दिशेला भाविकांच्या निवासासाठी अशूरखाना बांधण्यात आला होता, तो आजही आपल्याला दिसतोय. हजरत शहंशावली दर्ग्याच्या परिसरात 15व्या आणि 16व्या शतकातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती आणि सैनिकांच्या कबरी आहेत. त्यात आदिलशाह आणि निजामशाह यांच्यात बालेपीरच्या मैदानावर झालेल्या घणघोर लढाईत ठार झालेल्या अहमदनगरच्या निजामाचा मंत्री समीर खान याची एक भव्य कबर असून ती दर्ग्याच्या दक्षिणेला आहे. आता या कबरीच्या चबुतऱ्यावर अनेक कबरी आहेत. सध्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीनं हजरत शहंशावली दर्ग्याची विकास कामं चालू असून त्यामुळे भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे. 700 वर्ष प्राचीन हजरत शहंशावली यांची दर्गा आजही हिंदू मुस्लिम एकात्मतेचा संदेश देत उभी आहे. नमस्कार मंडळी, मी सतीश साळुंखे. तुम्ही पाहत होता सारांश. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कॉमेंट्स करा, लाईक करा, पेजला फॉलो करा. यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह, जे तुमच्या मनात तेच माझ्या ओठात. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.